शकता आता आपली फेरी निघाली आहे अलिबागच्या दिशेने. जनरली आपल्याला हे कधी बघायला मिळत नाही की समुद्रात इतक्या साऱ्या बोट्स, फेरीज, शिप्स फिरतात हे आपल्याला कळत नाही. पण ॲक्च्युअल आपण आता निघाल्यानंतर कळतं की इतक्या साऱ्या बोट इथे पार्क आहेत. रेणुका, कसा एक्सपिरियन्स? छान आहे, एकदम मस्त आहे, बेस्ट आहे. आणि तुम्ही पण अलिबागला जेव्हा जाता, कुठल्या रूटनी जाता, नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा, आवडेल आम्हाला पण. आणि तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घेतला असेल तोही आमच्याशी शेअर करा, आम्हाला तर आवडलं. सेक्शनमध्ये आलो आहोत फेरीच्या. मगाशी आपण मागच्या सेक्शनमध्ये होतो. एक्सट्रीमेंटला आहोत. आता बघा निघालोय बाहेर. तुम्ही वॉकिंगने पण येऊ शकता, म्हणजे तुम्ही चालत पण येऊ शकता. असं नाही की तुमच्याकडे गाडीच असली पाहिजे. आपण अलिबागला मांडवाला पोहोचलो आहोत. वेगवेगळे रॉक्स आहेत इकडे. येस.
बघा मांडवा रो पॅक्स जेटी. आता आपण अलिबागच्या दिशेने चाललोय मांडव्यावरून. सुंदर रस्ता आहे एकदम, ड्रायव्हिंग साठी बेस्ट. इकडे एक सिद्धिविनायक मंदिर आहे रहाटले. इथून आत गेलं की आणि खूप सारे रिसॉर्ट्स, खूप सारे हॉटेल्स तुम्हाला इकडे दिसतील आणि त्यांचे डायरेक्शन्स पण दिलेत सगळे. आता आपण किहिम बीच कडे आलेलो आहे. बघू शकता तुम्ही जसं की इकडे दिलंय. बघा आपण आता आलोय किहिम बीच जवळ आणि आता इथे पार्किंग आहे सुविधा. आपण गाडी पार्क करून जाऊया आणि एन्जॉय करणार आहे खूपच. मग तुम्ही एन्जॉय करणार बीच मध्ये खूप. येस. आता आपण बीच कडे जाणार आहोत इकडून आणि इथे पार्किंगसाठी 50 रुपीज चार्जेस घेतात. तुम्ही इथे पार्क करू शकता. चांगलं आहे, सेफ पार्किंग आहे. इकडूनच जायचं. बघा आपण आता आलो आहोत किहिम बीचला. इकडे सगळं मॅगी वगैरे, चहा, भेल, स्पोर्ट्स वॉटर ॲक्टिव्हिटी आहे. या इकडे या. सुंदर आहे. इकडे ये, इकडे ये. अलिबागचा जो मेन बीच आहे त्याच्यावर आपण बऱ्याच वेळा गेलोय. तुम्ही पण सगळे गेलाच असाल. पण तिकडे असं तुम्हाला निवांतपणे फिरायला मिळणार नाही, कारण तो बीच पूर्णपणे फुल झालेला आहे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि लोकांमुळे गर्दी असते. तर हा किहिम बीच एक ऑप्शन सुंदर आहे तुम्हाला. बघा इकडे तुम्ही मस्तपैकी मोकळा आहे बीच. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करू शकता, इकडे फिरू शकता छान.